जय श्री माताजी. श्री मातांना नमस्कार करून आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे करूया. श्री मातांना पाहत पाहत लक्ष आपले दोन्ही हातांच्या बोटांच्यावरती ठेवूया. श्री मातांच्याकडून जे व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवत आहेत ते आपण आतमध्ये घेऊया. प्रयत्न करूया आतमध्ये खेचून घेण्याचा, कारण व्हायब्रेशन्स खेचून घेणं हे फार महत्वाचं आहे. फक्त हातावरतीच व्हायब्रेशन्स जाणवल्या नाही पाहिजेत, तर त्या खेचताही आल्या पाहिजेत आपल्याला. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आपले जे हात आहेत ते स्पंजासारखे व्हायला पाहिजेत. असे जसं स्पंज आहे, पाणी खेचून घेतं ना, तसं आपली जी बोट आहेत ती स्पंजासारखी आहे. त्यातून चैतन्य शोषून घेता आलं पाहिजे एकसारखं. म्हणजे उगीच आपले हात असे श्री मातांच्याकडे करून आपण बसत नाहीये, तर हातामधून चैतन्य वाहिलं पाहिजे, जाणवलं पाहिजे आपल्याला ते. हे फार महत्वाचं आहे त्यातलं. म्हणून श्री मातांना पाहत पाहत चित्त आपण श्री मातांच्याकडे दिलेलं आहे. तसंच व्हायब्रेशन्स वरती पण लक्ष आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपलं चित्त जाईल त्या ठिकाणाहून व्हायब्रेशन सुरुवात होतील. समजा वाईट ठिकाणी आपलं चित्त गेलं तर तिथल्या व्हायब्रेशन्स काय आहेत वाईट, त्या आपल्या हाताच्या बोटावरती येणार. म्हणजे चित्त कुठं घालायचं कुठं नाही हे आपण ठरवायचं आहे. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे आता, की चित्त किती महत्वाचं आहे आपल्या दृष्टीनं. आपण असं चित्त आपलं वाया घालवायचं नाही आहे दुसरीकडे कुठं, तर ते पूर्णपणे योग्य दिशेनं गेलं पाहिजे. जिथं घालायचं तिथं घातलं पाहिजे आहे आणि जिथं काढायचं आहे तिथं काढून पण घेता आलं पाहिजे. हे सहजयोगाच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे. चित्त हे स्वच्छतेचं काम करतं. म्हणून ज्याच्यामध्ये आपण चित्त घालू ते पूर्ण कार्य करूनच परत रिटर्न येत असतं. म्हणून चित्ताला आपण पॉवरफुल, पूर्णपणे पॉवरफुल करायचं आहे. अलर्ट ठेवायचं कायम. त्याला कळलं पाहिजे बाधा कुठून येते, काय येते, कशा पद्धतीनं. जे आपल्याला म्हणतो ना संवेदना म्हणतो, आपली संवेदना वाढवायची आपल्याला कळलं पाहिजे हातावरती. तसंच शरीरावरती देखील, चक्रावरती, शरीराच्या चक्रावरती देखील व्हायब्रेशन्स कळायला पाहिजेत आपल्याला. हे महत्वाचं आहे. जसं काही वेळेला एकदम आपल्याला असं जाणवते की हार्ट आपलं पकडलेलं आहे, काही वेळेला असं जाणवते की नाही आज्ञा पकडलेली आहे, काही वेळेला विशुद्धी एकदम पकडल्यासारखं वाटतं. हातावरती जाणवतं, डायरेक्ट चक्रावरती देखील काही वेळेला आपल्याला पकड असल्याचे जाणवतं, किंवा राईट हार्टवरती पण एकदम पकड आली बाबा असं वाटतं. असं का होतं? मग आपल्या हे लक्षात येत नाही की हे चक्र आपलंच आहे का दुसऱ्याचं आहे, कशामुळे झालेलं आहे हे लक्षात येत नाही आपल्या. आणि परिणाम स्वरूप काय होतं की आपलं ध्यान खाली येतं. म्हणून आपण हे लक्षात घ्यायचं त्यावेळेला की आपलं चित्त त्यावेळेला कुठे आहे हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे समजा आपल्या चित्तामध्ये दुसऱ्याचा कुठल्याचा तरी विचार आपल्या डोक्यामध्ये येत असेल चित्तामध्ये, तर त्या व्यक्तीच्या किंवा त्या घटनेच्या व्हायब्रेशन्स आपल्या हातावरती आहेत. किंवा डायरेक्ट पॉवरफुल जर निगेटिव्हिटी असेल तर डायरेक्ट चक्रावरती देखील आपल्याला अटॅक जाणवतो. म्हणजे हे महत्वाचं आहे. म्हणजे चित्त घालत असताना आपण अगदी विचारपूर्वक चित्त घालायचं असतं. म्हणजे अगदी अटॅचमेंट करायची नाही. चित्त कुठं घालणं म्हणजे काय करायचं, वर्तमान काळामध्ये होऊ शकतं चित्त घालणे. आणि चित्त घालून काढणं म्हणजे काय, आपण तिथून निघून गेलो तर चित्त देखील आपल्याबरोबर येतं. अजूनही जर चित्त त्याच ठिकाणी घुटमळत असेल तर त्याला अटॅचमेंट म्हणतात. म्हणजे अटेन्शन आणि अटॅचमेंट यातला फरक आपल्या लक्षात आला पाहिजे. एखाद्या घटनेमध्ये आपण एखाद्या व्यक्तीवरती कार्य करत असताना आपण प्रत्यक्ष शरीरानं तिथं हजर आहोत. म्हणजे चित्त आपलं त्या व्यक्तीवरती आहे. आपण कार्य केलं आणि कार्य करून झाल्यानंतर आपण शरीरानं बाहेर आलो. परंतु चित्त आमचं अजूनही त्या व्यक्तीमध्येच अडकलं असेल किंवा अटॅच झालं असेल, त्याला अटॅचमेंट म्हणतात. आणि ती अटॅचमेंट आपल्याला घातक ठरते.
म्हणजे अटेन्शन जे आहे ते वर्तमान काळामध्ये असतं आणि अटॅचमेंट जे आहे ते भूतकाळामध्ये असतं. हा फरक आपल्या लक्षात आला पाहिजे. म्हणजे अटॅचमेंट जर आली तर मात्र बाधा पकडू शकते. वर्तमान काळामध्ये काय होतं, की आपण ज्यावेळेला अटेन्शन देतो, चित्त घालतो, त्यावेळेला त्या व्यक्तीची चक्र साफ होतात, सगळं होतं. सगळं कार्य होतं आणि ज्यावेळेला आपण बाहेर पडतो, त्यावेळेला आपलं चित्त देखील तिथून परावृत्त झालं पाहिजे. जर नाही झालं किंवा अजूनही दुसऱ्या दिवसापर्यंत जरी त्या व्यक्तीचा विचार आपल्या डोक्यामध्ये घोळत असेल, तर मात्र आपल्याला अटॅचमेंट आल्याशिवाय राहत नाही. त्याला अटॅचमेंटच म्हणतात आणि अटॅचमेंटमुळे आपल्याला चक्र पकडतात. मग आपण त्या व्यक्तीमध्ये किती चित्त घातलंय याच्यावरती ते सगळं अवलंबून आहे. बघा, हा फार मोठा इतिहास झाला. म्हणजे सहजयोग हा सर्व चित्ताचा खेळ आहे, हे आपल्या लक्षात आलं असेल. म्हणजे ज्यावेळेला आम्ही अटॅचमेंट ठेवतो, म्हणून म्हटलं ना, की मातांसमोर बसताना डोकं मोकळं ठेवायचं, अटॅचमेंट ठेवायची नाही. हे का सांगितलं जातं? कारण आपण इथं जरी बसलो असलो, तरी आपल्या डोक्यामध्ये भूतकाळाचे विचार थैमान घालत असतात. आणि त्यामुळे ज्याचा विचार आपण करतो आहोत, त्या विचाराचे जे व्हायब्रेशन्स आहेत, ते आपल्या हाताच्या बोटाला लागत असतात. आणि त्यामुळे काय होतं, की आपण चित्तानं आपल्या अटॅचमेंटमुळं आपल्या हृदयावरती अटॅक झाल्यामुळे बाधेचा अटॅक, त्यामुळं काय होतं, की आपली प्रगती होत नाही, म्हणजे ध्यान लागत नाही आपलं. म्हणून या सर्व गोष्टी जिथल्या तिथं सोडाव्या लागतात. कार्य तर करायचं आहे आपल्याला सहयोगाचं. परंतु कार्य करत असताना आपण वर्तमान काळामध्ये राहून काम केलं पाहिजे. डिटॅच होऊन काम केलं पाहिजे. समजा आपण ऑफिसमध्ये गेलोय, तर ऑफिसचंच काम करायचं आहे. ऑफिसमध्ये आपण घरचा विचार करायचा नाही. त्याला अटॅचमेंट म्हणतात. समजा घरामध्ये आहे आणि ऑफिसचा विचार करत आहोत, तर तेही चुकीचं आहे. घरातलं जे आहे ते घरामध्ये विचार केला पाहिजे. म्हणजे वर्तमान काळमध्ये राहणं किंवा मध्यात राहणं म्हणजे हेच आहे, की आम्ही जे कार्य आत्ता करत आहोत, तिकडंच आपलं अटेन्शन असणं, म्हणजे आम्ही वर्तमान काळामध्ये आहोत, असा याचा अर्थ आहे. वर्तमान काळामध्ये आपण संतुलन करतो. डावा हात पुढे, उजवा हात जमिनीवर, डाव्या बाजूची सर्व ज्या काही बाधा आहेत, त्या भूमी तत्वामध्ये शोषून घ्या म्हणतो आपण. तसंच उजवा हात पुढे, डावा हात आकाशाकडे करतो. म्हणतो, की आपली उजवी बाजू स्वच्छ व्हावी म्हणून मातांना प्रार्थना करतो. आणि आपल्याला असं वाटतं, की आपण संतुलनामध्ये आलो आणि आपलं ध्यान आता सुरुवात करायला काही हरकत नाही, असं आपल्याला वाटतं. परंतु हे वाटणं कितपत योग्य आहे, त्याचं आत्मपरीक्षण करून आपण स्वतः बघायचं. हे करायला सांगितलेलं आहे ते योग्य आहे श्रीमातांनी. परंतु हे करत असताना ज्यावेळेला आमचा डावा हात पुढे आणि उजवा हात पालथत जमिनीवरती असतो, त्यावेळी आमचा भूतकाळ आम्ही या भूमी तत्वामध्ये सोडून देत असतो. म्हणजे भूतकाळातले सगळे विचार आम्ही काढून टाकायचे असतात. म्हणजे भूतकाळ ज्यावेळेला आम्ही स्वच्छ करत असतो, त्यावेळेला सगळ्या अटॅचमेंट आम्ही या भूतत्वामध्ये शोषून देतो. उजवी बाजू आपण ज्यावेळी स्वच्छ करतो, त्यावेळेला उजव्या बाजूचे म्हणजे डोक्यामध्ये जे काही विचार येत आहेत, भविष्याचे जे काही विचार येत आहेत, ते आम्ही सर्व आकाश तत्वामध्ये सोडून देतोय. म्हणजे भविष्य काळ आम्ही विचार न करता आकाश तत्वामध्ये सगळं सोडून देतोय. म्हणजे आमचं डोकं आम्ही मोकळं करतोय. बघा, फरक लक्षात येतोय का? आपण काय करतो बॅलन्सिंग करत असताना? डावा हात पुढे, उजवा हात पालथा जमिनीवर ठेवत असताना आपलं हृदय आम्ही स्वच्छ करत असतो. म्हणजे हृदयामधले ज्या काही अटॅचमेंट आहेत, त्या सगळ्या आम्ही काढून टाकत असतो आणि आपली डावी बाजू आम्ही स्वच्छ करत असतो. आणि पूर्णपणे स्वच्छ झाली पाहिजे ती, यासाठी प्रयत्न असतो आपला. उजवी बाजू स्वच्छ करत असताना आम्ही उजवा हात पुढे, डावा हात आकाशाकडे करतो आणि आपल्या डोक्यातील सर्व विचार, भविष्यातील सर्व विचार आम्ही आकाश तत्वामध्ये सोडून देत असतो. आणि हे करत असताना भूतकाळ आणि भविष्यकाळ आम्ही अलिप्तता राहून ते सर्व सोडून देतो. म्हणजे अलिप्त होतो त्या सर्वांच्या पासून, भूतकाळापासून आणि भविष्यापासून. म्हणजे आम्ही वर्तमान काळामध्ये येतो. मग हे सर्व करताना आपण खरोखर वर्तमान काळामध्ये येतो का? याचं आत्मपरीक्षण आपण स्वतः केलं पाहिजे. का नुसताच आपण हात पुढे करतो, उजवा हात पुढे, डावा हात आकाश तत्वाकडे, डावा हात पुढे, उजवा हात पृथ्वी तत्वाकडे, अशी फक्त कृती करतोय का?
का खरोखरच आम्ही जे करतो त्यातून आम्ही स्वच्छ होतो का? आमच्यातील भूतकाळाचे विचार खरोखर कमी झालेत का? आमची अटॅचमेंट त्यामुळे गेलेली आहे का? आमच्या डोक्यातले विचार कमी झालेले आहेत का? हे बघणं अत्यंत आवश्यक आहे. याला आत्मपरीक्षण म्हणतात. म्हणजे श्री मातांनी हे जे काही शिकवलेलं आहे आपल्याला बॅलन्सिंग करायचं, तर खरोखर आपण बॅलन्स्ड झालो का? हे कोण बघायचं? का नुसताच कृती करायची आहे? जसं बंधन घेण्याची आपण कृती करतो नुसतं. आजवर तेच केलेलं आहे. नुसताच बंधन घ्या, चला बंधन कुंडलिनी वर आहे, खाली आहे, काही माहिती नाही. कवच घ्या, कवच घेतलेलं आहे. कवच बसलंय, नाही बसलंय, काही बघत नाही आपण. परंतु हे जर आम्ही गांभीर्यानं केलं तरच याचा उपयोग होणार आहे. तसंच बॅलन्सिंगचं आहे. नुसताच आम्ही पुढे हात करून बसलो, उजवा हात पालथा जमिनीवर ठेवला, भूतकाळातले विचार काढून टाकले म्हणतो, उजव्या भविष्यकाळातले विचार काढून ठेवतो म्हणतो, काढले म्हणतो. बॅलन्स म्हणून आपण दोन्ही हात पुढे करून बसतो श्रीमातांच्या समोर आणि डोक्यामध्ये विचार घेऊन बसतो. मग संतुलनामध्ये आपण आलोय की नाही कसं कळणार आहे? म्हणजे डोक्यातले सगळे विचार काढून टाकले पाहिजे. सगळे अटॅचमेंट जोपर्यंत आम्ही काढत नाही, तोपर्यंत या ध्यानाला काहीही अर्थ राहत नाही. म्हणजे आम्ही जे करतो, श्री मातांनी जे आम्हाला शिकवलं, ते आम्ही फक्त कर्मकांड म्हणूनच केलं. आम्ही हृदयापासून सहयोगच केला नाही किंवा श्री मातांनी जे बंधन शिकवलं किंवा जे बॅलन्सिंग शिकवलं, ते आम्ही हृदयापासून केलंच नाही. हे जर केलं असतं हृदयापासून, तर आम्हाला त्या स्थितीला जाता आलं असतं सहजमध्ये. पण आम्ही गांभीर्यानं पाहिलंच नाही कारण लक्ष आमचं व्हायब्रेशन्सकडे कधीच नव्हतं. फक्त कुठेतरी थोडंसं गार होत होतं, डोक्यावरती गार होत होतं. तेवढ्यावरती आम्ही समाधान मानून ध्यानाची स्थिती प्राप्त करायचा प्रयत्न करत होतो. परंतु तेवढं देखील आपण न करता आपली कुंडलिनी खाली येत होती. आणि खाली आली, की विचारामध्ये आम्ही पुन्हा अडकत होतो आणि आपल्याला असं वाटतं, की आम्ही तासभर बसलो आणि आमचं ध्यान झालं. ही गैरसमज आपल्यामध्ये निर्माण होत होता. म्हणजे भ्रांतीमध्ये होतो आपण. ध्यान करत असताना आम्ही भ्रांतीमध्ये होतो, की आमचं ध्यान झालं. लोकं पहाटे उठून 4 वाजता उठून ध्यान करतायत. खरोखर काही लोकं करतायत नाही असं नाही. परंतु काही लोक बसतायत, परंतु विचाराच्या धुंदीमध्ये त्यांचं ध्यानच होत नाही. प्रयत्न करत असतात बिचारे, परंतु त्यांना ते जमत नाही. याचं कारण असं आहे, की जोपर्यंत आपण बॅलन्समध्ये येत नाही, जोपर्यंत आमच्या डोक्यातले विचार पूर्णपणे जात नाहीत, आमचं हृदय पूर्णपणे स्वच्छ होत नाही, तोपर्यंत आपल्या ध्यानाला काहीही अर्थ नाही. आपण कितीही वेळ बसा, आपण विचाराच्याच मागे धावत आहोत. म्हणून ध्यान करत असताना आपण ज्यावेळेला श्री मातांना पाहतो, त्यावेळेला आपलं लक्ष व्हायब्रेशन्सकडे असावं सुरुवातीपासूनच. आणि सुरुवातीपासूनच हे लक्षात घ्यायचं आहे, की आता आमच्या डोक्यातले विचार आम्ही काढून टाकलेले आहेत श्री माताजी. खरोखर आपलं डोकं आपण मोकळं करायचं. त्यानंतर हृदयातले अटॅचमेंट जे आहेत ते सगळं सोडून द्यायचं आहे. म्हणजे त्याग करायचा आहे आपल्याला सगळ्याचा. आतून त्याग करायचा आहे, बाहेरून त्याग करायचा नाहीये. कारण खोटं-खोटं काही सहयोगामध्ये चालत नाही. आतमध्ये जे आहे तेच बाह्यात दिसून येणार आहे. म्हणून हे पक्क लक्षात ठेवायचं आहे, की ध्यान करत असताना आपण स्वतःशी प्रामाणिक राहून ध्यानधारणा करायची आहे. उगीच खोटं-खोटं करायचं नाही. मग आम्ही 20 वर्ष केलं, 25 वर्ष केलं आणि अजून कोरडे ठणठणीतच आहोत. म्हणजे आपल्याला ज्ञान पाहिजेल आहे. श्री मातांनी जे शिकवलेलं आहे, हे सगळं ज्ञान श्री मातांनीच दिलेलं आहे. सर्वांना दिलेलं आहे. परंतु आपण त्याकडे गांभीर्यानं पाहिलं नाही किंवा कुणी आपल्याला सांगितलं नाही आहे, की आपण या पद्धतीनं ध्यान केलं पाहिजे, त्या पद्धतीनं केलं पाहिजे आणि जे शिकवणारे आहेत त्यांना पण आपण योग्य पद्धतीनं हाताळलं नाही किंवा आपण त्याच्याकडे गांभीर्यानं बघितलंच नाही. म्हणून हे बघणं अत्यंत आवश्यक आहे सहयोग करत असताना, की गांभीर्य पाहिजे आमच्यामध्ये, की नाही बाबा हे आपण करून बघितलं पाहिजे आहे. खरोखर आमच्या हातामध्ये व्हायब्रेशन्स येतात का? खरोखर आम्ही संतुलनामध्ये आहोत का? खरोखर आमचं ध्यान लागतं का? याचं आत्मपरीक्षण आपण सतत करणं आवश्यक आहे. म्हणून बंधन घेणं आणि बॅलन्सिंग करणं हे गांभीर्यानं करणं आवश्यक आहे आणि निर्विचार होणं यामध्येच खऱ्या अर्थानं आपण निर्विचार होत जात असतो. परंतु जर आपण तशा पद्धतीने केलं श्री मातांनी सांगतात त्याप्रमाणे, तर खरोखरच आपण निर्विचार होऊ. अन्यथा हे कर्मकांडच होऊन राहतं. म्हणून याकडे आपण गांभीर्यानं बघणं आवश्यक आहे. आता श्री मातांना पाहत-पाहत आपले डोळे आपण बंद करायचे. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती आहे आपलं. हाताच्या बोटामधून ज्या व्हायब्रेशन्स येतायत त्या खेचून घेतोय आपण. बघा आता.
पण खरोखर हृदयापासून ध्यानधारणा किंवा व्हायब्रेशन्स खेचणं, व्हायब्रेशनची जाणीव करून घेणं हे गरजेचं आहे. आवश्यकता आहे त्याची. उगीच करायचं म्हणून सहयोग नाही करायचा आपल्या. अर्धवट ज्ञान काही घ्यायचं नाही. परिपूर्ण, परिपूर्ण होण्याचा प्रयत्न तरी करूया. कारण हे सर्व ज्ञान श्री माताजी आपल्याला देतायत आणि दिलेलं आहे श्री मातांनी. आपण फक्त डोळे उघडून बघितलं पाहिजे, डोकं उघडं ठेवून बघितलं पाहिजे. खरोखर आपण ज्या चैतन्य लहरी वाचतो, पूर्वी पुस्तकं असायची. आता कॅसेट, व्हिडिओ सगळं निघालेलं आहे. मोबाईलमध्ये सगळं मिळतं आपल्याला. परंतु आपण काय करतो, बघतो, वाचतो, ऐकतो, परंतु आपल्या डोक्यामध्ये काही घुसत नाही ते किंवा हृदयामध्ये ते जात नाही. आम्ही काय करतो, इकडनं ऐकतो आणि इकडनं सोडून देतो. परत परत ऐकावं लागतं. म्हणून मातांनी सांगितलेलं आहे, की परत परत माझ्या कॅसेट्स ऐका. परत परत व्हिडिओ बघा. का, कशासाठी सांगितलं? कारण मनुष्याचा स्वभाव श्री मातांना माहिती आहे. एकदा सांगितल्यानंतर हे लक्षात येणार नाही. आता आपण किती वेळा सांगतो, की व्हायब्रेशन्स खेचून घ्या. पण एकदाच जर सांगितलं असतं तर किती लोकांनी हे केलं असतं. परंतु रोज हे सांगावं लागतं. रोज कुंडलिनी वरती आणावी लागते. कारण मनुष्याचा स्वभावच आहे, की तो विसरतो सगळं. म्हणून हे विसरायचं नाहीये. आपण हे पक्कं, ज्याला पक्कं सहयोगी म्हणतात ना, तसं व्हायला पाहिजे. की एकदा सांगितलं, की एक पाटी म्हणतात त्याला, लगेच ताबडतोब त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि स्वतःही शिकलं पाहिजे आणि दुसऱ्यालाही शिकवता आलं पाहिजे आपल्याला. आपला डावा हात आता कुंडलिनीच्या पुढे घ्यायचा आणि उजव्या हातानं आपण कुंडलिनी चढवायची आहे. कर्मकांड करायचं नाहीये, तर लक्ष कुंडलिनीकडे ठेवायचं आणि कुंडलिनी चढवायची. आपल्या हाताबरोबर ती वर येते. हे लक्षात आलं पाहिजे. शिस्तीत शिस्तीत तिला वर घ्यायची आहे. बघा, हाताबरोबर ती वर येते. आज्ञापर्यंत आली, शस्त्रारपर्यंत आली. शस्त्रारच्या वर आता वर काढलं तिला. एक गाठ मारली वर काढून, बरोबर. दुसऱ्या वेळेला चढवायची कुंडली उजव्या हातानं, गुंडाळत गुंडाळत. डाव्या हाताला गुंडाळत न्यायचं तिला वर. म्हणजे ही पद्धत आहे श्री मातांनी शिकवलेली. म्हणजे लक्ष कुंडलिनीकडे पाहिजे. म्हणजे हात जरी आपले वर खाली झाले तरी कुंडलिनीकडे लक्ष पाहिजे. 2 गाठी मारतोय आपण. तिसऱ्या वेळेला परत शिस्तीत चढवायची. हालचाल कुंडलिनीची जाणवते आपल्याला. पाठीच्या मणक्यात, पुढून पोटात मध्ये, छातीमध्ये, आज्ञाचक्रात, विशुद्धीमध्ये हे सगळं जाणवतं. शस्त्रार वर आल्यावर सुद्धा जाणवतं. वर येते ती. मग आपण तिला वर काढून गाठ मारतोय वरती. तिला फिक्स करतोय 3 गाठी मारत. बघा, असं काही न करता देखील कुंडलिनी वर आली की नाही. नुसता एका चढवण्यामुळे कुंडलिनी चढवली तरी ती वर राहते. म्हणजे किती आपल्यात शुद्धता पाहिजे. कवच. उजवा हात डावीकडून डोक्यावरून उजवीकडे. बघा, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे. कवच तयार झालं. लक्ष कवचाकडे ठेवायचं आता. हे 7 वेळा करायचं आहे आपल्याला. 7 चक्राचे. हे करत असताना लक्ष कवचावरती ठेवायचं आहे. हात डोक्यावरून गेला पाहिजे. आज्ञाचक्रावरून नाही घालवायचा. कसंही घ्यायचं नाही बंधन. भरभर भरभर. जे अशी भरभर घेतात ना, ते खरोखर सहयोगी नव्हेतच. किती शांतपणे घेतलं पाहिजे ना. त्यामध्ये एक सौष्ठव पाहिजे बंधन घेताना. उगीच घ्यायचं म्हणून घ्यायचं नाही. सौष्ठव दिसून आलं पाहिजे लोकांना. खरोखर बाबा हे काहीतरी करतायत बाबा वेगळं. सौष्ठव म्हणतात त्याला. जे श्रीकृष्णाकडनं येतं. हे बंधन, की ज्याला कवच तयार झालं. आपण आपल्याकडे लक्ष देत हे सर्व करायचं. दुसरीकडे बघायचं, इकडे बंधन घेतोय, इकडे बोलतोय, याला अर्थ नाही. प्रामाणिकपणानं आणि गांभीर्यानं सहयोग करायचा तर जमेल सगळं पुढचं. त्यानंतर आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. लक्ष व्हायब्रेशन्स वरती. बघा, व्हायब्रेशन्स मध्ये वाढ झाली का? हाताच्या बोटातून व्हायब्रेशन्स खेचून घेतलेलं आपण मनगटापासून कोपऱ्यापर्यंत येतात का? तसंच कवच आपल्याला बसलंय की नाही ते बघायचं. महत्वाचं आहे ते. कारण आपलं कवच मजबूत असणं गरजेचं आहे इथून पुढे. फार महत्वाचं आहे. आपण कुठेही बाहेर जात असताना अगदी गांभीर्यानं कवच घ्या, बंधन घ्या, मग बाहेर पडा. आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. पण बंधन परफेक्ट पाहिजे. कुठेही बाहेर जाताना वाटलं बाबा इथं निगेटिव्हिटी आहे, लगेच कवचामध्ये सुरक्षित राहायचं. आतमध्ये साईडला लगेच बंधन घ्यायचं. हातानं राहू दे, चित्तानं घेऊ शकतो की नाही. आपल्याला माहिती आहे चित्तानं कसं घ्यायचं ते.
लक्ष कवचाकडे दिलं, आपोआप बंधन बसतं. कवच. काही जण म्हणतात बंधन घेतच नाही. चित्तानं घेतलेलं आहे. समजा ज्यांचे हातच नाहीत त्यांनी कसं बंधन घ्यायचं? दुसरा विचार करूया आपण. म्हणजे हातच पाहिजे असं नाही आहे. चित्तानं देखील आपण बंधन घेऊ शकतो, पण चित्त पॉवरफुल पाहिजे आपलं. हे महत्वाचं आहे. आता आपला उजवा हात हृदयावरती ठेवायचा आहे. बघा. हे प्रत्येक वेळी प्रोटोकॉल का करतो आपण? कारण पायरीनं आपण वर जातो. लगेच बसलोय कुंडलिनी शस्त्रावर गेल्या. होतं असं, नाही असं नाही. काही जणांची येते, प्रगती आहे काही जणांची. बसल्या-बसल्या विचार खरोखर ध्यानाच्या त्या स्थितीमध्ये जाऊ शकतात. अशी लोकं आहेत आपल्याकडे. सगळेच काही तसे नाही आहेत. परंतु काही नवीन लोकं आहेत, त्यांना माहिती नसतं आणि त्यांनाही आपण शस्त्राच्या वर घेऊन जायचं आहे. यासाठी आपण ह्या प्रायमरी स्टेपच्या गोष्टी कायम करतो आणि कायम केल्या पाहिजेत. पायरीनंच वर जायचं. लगेच एकदम 5व्या पायरीवरती उडी मारायची नाही आम्हाला. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, मग 5वी असं आहे. इथं आपला उजवा हात हृदयावरती ठेवूया आणि म्हणूया, श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. बघा. म्हणजे लगेच आपलं लक्ष व्हायब्रेशन्सकडे, म्हणजे आतल्या शरीरातल्या, म्हणजे शरीराचा जो आकार आहे त्यानं चैतन्यानं सूक्ष्म देह तयार करायचा आणि लगेच हृदयामध्ये घ्यायचा तो. आणि या सूक्ष्म देहानं स्थूल देह पाहायचा, म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म 2 देह झाले आणि तो सूक्ष्म देह म्हणजे मी आहे, तो मी आत्मा आहे. अशी लगेच धारणा झाली पाहिजे आपली. नाहीतर नुसतं उगीचच म्हणायचं नाही, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे. आतमध्ये कुठल्याच क्रिया आम्ही करत नाही. उपयोग नाही. ही धारणा केली पाहिजे ना अगोदर, की मी आत्मा आहे, आतमध्ये आहे. ह्या शरीराचा जसा आकार आहे, तसा त्याचा चैतन्यानं आकार बनलेला आहे. आणि तो मी आहे. तो मी आत्मा आहे. शिवाय तो मी त्या परब्रह्माचा अंश आहे. आत्मा आहे. शुद्ध आत्मा आहे. पवित्र आत्मा आहे. म्हणजे ध्यान किती वेळ करतो हे महत्वाचं नाही आपल्याला. ध्यान कसं करतो हे महत्वाचं आहे. आम्ही फार वेळ ध्यानाला बसतो, तासभर बसतो, 2 तास ध्यान लागतंय आमचं. उपयोग नाही. आम्ही ध्यानामध्ये कसं असतो हे महत्वाचं आहे. ध्यान करत नाही, ध्यानात असावं लागतं. म्हणजे 24 तास ध्यान करायचं नाही, ध्यानात असायचं यामुळे. हे महत्वाचं आहे त्यातलं. फरक लक्षात येतोय का बघायचं आपल्या. नाहीतर आम्ही 24 तास ध्यान करतो. नाही, चुकीची धारणा आहे ती. आम्ही ध्यानात असतो. कारण आमचं चित्त आत्म्याकडे असतं. मी आत्माच आहे चालता बोलता. आत्म्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आम्ही कायम शरीराकडे लक्ष देतो. शरीराची चोचले पुरवतो. पण आत्म्याकडे लक्ष कुठे देतोय आपण? दिवसभरामध्ये किती जण आत्म्याकडे लक्ष देत आहेत बरं? शरीराला जरा काय झालं, दुखापत झाली, हे झालं, लगेच लक्ष जातं तुमचं. लगेच हे झालं, खायला पाहिजे, लगेच आपण ते चोचले सगळे पुरवतो. उकडायला आलं, लगेच पंखा लावतो, एसीमध्ये बसतो. थंडी वाजायला लागली, लगेच पांघरून मध्ये शरीराची चोचले सगळे पुरवतो. परंतु आमचं लक्ष आत्म्याकडे असेल तर या सर्व गोष्टी आपल्याला जाणवणार नाहीत. म्हणजे आमचं चित्त कुठं आहे हे 24 तास मध्ये लक्षात येतं लगेच. आपल्या शरीराकडे किती लक्ष आहे आणि आत्म्याकडे किती लक्ष आहे हे दिसून येतं लगेच. म्हणून 24 तास लक्ष देणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे. ही धारणा आहे, ही तपश्चर्या आहे आणि ही सर्व साधकांनी केली पाहिजे. साधकांनी, सहजयोग्याने म्हणणारच नाही, साधकांनी, सहज साधकांनी. कारण त्याला साधक असल्याशिवाय तो लक्षच देऊ शकणार नाही. सहजयोगी काय चालतंय, कसंही करा, कसंही वागा, चालतंय. क्षमा करायची, झालं. मारामारी करायची, नंतर म्हणायचं क्षमा केली, संपला विषय. हे सहजयोगी आहेत आपल्याकडचे. श्रीमातांनी सांगितले क्षमा. म्हणजे काही करायचं आणि मग चालतंय सहजयोगामध्ये, असं नाही चालणार. म्हणून साधक सहजयोगी होणं ना सोपं नाही आहे. त्याला तपश्चर्या आहे. श्रीमातांनी शिकवले ती तपश्चर्या कशी करायची, काय करायची ते. आणि तसं केलं तरच आपली प्रगती होणार आहे. अन्यथा
आपण आहे तेच ते जैसे ते राहणार. काही फरक पडणार नाही आपल्यामध्ये. तसंच भांडकुदळपणा, तसंच भांडणारे आपण सहयोगी, अहंकारी, कसेही वागणारे, कसेही चालणारे, काही केलं तरी चालते बाबा असं म्हणणारे, असे साधक सहयोगी आपण राहणार. साधक होणार नाही. साधक व्हायला बदलावं लागतं ना आतून. ते कोणी होणार, बदलणार? ते नाही बदललं तर उपयोग नाही आहे आपला. बदलावं लागेल आणि बदल झाला तरच आम्ही सहयोगात येऊन फायदा आहे. अन्यथा कितीही वर्ष सहयोग करा, आहे असंच राहणार आहे आम्हाला. म्हणून बदल होणं गरजेचं आहे. जे श्रीमातांना अपेक्षित आहे, त्याप्रमाणे आम्ही होणं आवश्यक आहे. श्रीमाताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या तळवर दाबून धरायचा. मान थोडी खाली झुकवूया. हात दाबून शिस्तीत फिरवूया. आता ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे ना. काही जणांचं कसं असतं, हात ठेवतात आणि लक्ष दुसरीकडेच असतं. उपयोग नाही त्याचा. चित्त महत्वाचं आहे. चित्त तिथं देता आलं पाहिजे. श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. आवाहन करतोय आपण देवीला. श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजित व्हा. हात दाबून शिस्तीत फिरवतोय आणि हात जिथे फिरवतोय ना तिकडे लक्ष आहे आपलं, एकाग्रता. त्यानंतर तो हात किंचित वरती उचलायचा आहे, 7-8 इंच वर. बघा, थोडासा वर खाली मागे पुढे गोल फिरून बघायचं आहे. टाळूतून आपल्याला चैतन्य लहरी हातावरती जाणवतात का उजव्या? हात खाली घेऊया. चित्ताना बघूया, आपली कुंडलिनी शस्त्रार्चं भेदन करून वर आली का? बघायचंय. म्हणजे आपण पूर्णपणे स्वच्छ झालो, आपण मध्यात आलो. इथून पुढे काळजी घ्यायची आपल्याला. आता तर सुरुवात झाली ध्यानाची. म्हणजे ध्यान करण्यापूर्वी काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. त्याचं कारण बेस तयार करावा लागतो. नाहीतर पुन्हा कुंडलिनी खाली येणार, पुन्हा आपल्याला त्रास होणार. हे होऊ नये यासाठी हा बेस आपला मजबूत असणं आवश्यक आहे. लक्ष शस्त्राच्या वर आहे, तसंच हाताच्या बोटावरती पण आहे. बघा, हाताच्या बोटावरती लक्ष देणं गरजेचं आहे आपल्याला व्हायब्रेशन समजण्यासाठी. कळल्या पाहिजेत व्हायब्रेशन हवा कशा आहेत, आज काय आहेत. आज होळी आहे, मग कशा व्हायब्रेशन्स आहेत, किती सुंदर, हे समजणं आवश्यक आहे आपल्याला. म्हणजे वातावरणामुळे देखील व्हायब्रेशन्स मध्ये फरक पडतो, हे आपल्या लक्षात येईल. कारण सगळ्यांचं डोक्यामध्ये तेच असतं की बाबा असं नाही. पॉझिटिव्ह थिंकिंग असतं सगळ्यांचं, निगेटिव्ह करत नाहीत कोण. त्यामुळे काय होतं, व्हायब्रेशन्स मध्ये पण फरक पडतो आणि आपल्या देखील आत्म्यामध्ये फरक पडतो, आपल्या ध्यानामध्ये देखील फरक पडतो. सहज ध्यान लागायला सुरुवात होते, व्हायब्रेशन सहज यायला लागतात. किती सुंदर व्हायब्रेशन्स आहेत असंही म्हणतो. आणि त्यावेळेला देवी देवता देखील खुश असतात. म्हणून यावेळेला आपण पूजन करतो देवी देवतांचं अगदी भक्तिभावानं. करायचं म्हणून करत नाही, आज होळी आहे करा पूजा, असं नाही आहे ते. तर भक्तीनं करणं अत्यंत आवश्यक आहे. जे काय करू सहजयोगामध्ये ते आम्ही भक्तीनं करू, श्रद्धेनं करू, व्हायब्रेशनची जोड देऊन करू. आपण स्पिरिच्युअल लेवलला गेल्यानंतर त्या स्थितीच्याच अवस्थेत राहून ध्यान करणं आवश्यक असतं. मानव राहून चालेल का? तिथं पूजन करतोय आदिशक्तींचं आणि श्री मातेने आम्हाला आत्मसाक्षात्कार दिलाय, तर आम्ही आत्मा बनूनच पूजन केलं पाहिजे ना. त्या स्पिरिच्युअल स्टेटला जाऊनच करायला पाहिजे ना. जर नाही जमलं तर अजूनही आपण अर्धवटच, अर्ध कच्चे सहयोगी म्हणायचं. म्हणून हे शिकून घेणं गरजेचं आहे की व्हायब्रेशन्स आणि कायम शस्त्राच्या वर राहणं, हे जर जमलं तर श्री मातांची कृपा आपल्यावरती सदैव आहे.
बाकी कुणाची कृपा घ्यायची काही गरज नाही आहे. श्री माताजी आणि आपण असाच सहयोग आहे. लक्ष सहस्त्रारच्या वरती पूर्ण चित्त सहस्त्रारच्या वर आले. बरोबर. पूर्ण क्षमतेनं वर आलेलं असतं ते. सर्वांनी मिळून केलं तर आपोआप होतं. हे महत्वाचं आहे. ही कलेक्टिव्हिटी आहे. नाहीतर कोण वर आहे, कोण खाली आहे, कोणाचं पायपस कुणाच्या पायात नाही, असं ध्यान नाही आहे. ध्यान आणि कलेक्टिव्हिटी ही फार महत्वाचं आहे. म्हणजे सर्वांची एकच स्थिती आली की कलेक्टिव्हिटी आपली मजबूत झाली म्हणायला काय हरकत नाही. सर्वांना तेच झालं पाहिजे, जाणवलं पाहिजे. म्हणजे सर्वांचं चित्त एकाच ठिकाणी जर गेलं, आता शस्त्रारच्या वरती आहे, सर्वांची स्थिती शस्त्रारवर आली तर सर्वांना फायदा होतो त्याचा. कुणी एकट्याने केलं म्हणून हे होत नाही, सर्वांनी मिळून करायचं आहे सहयोग. बघा व्हायब्रेशन्स मध्ये पण फरक पडतो लगेच. ही कलेक्टिव्हिटी आहे. आत्मा प्रज्वलित झालेला आहे सर्वांचा पूर्णपणे. बरं वाटतं वरती, स्थिर राहतोय आपण, कुठला विचार नाही, काही नाही. सहज मध्ये कुंडलिनी वर आली, समाधान मिळतं एक प्रकारचं. बरोबर आहे. सहज योग केल्यानंतर समाधान मिळायला पाहिजे, तर ते ध्यान तृप्ती झाली पाहिजे आपली, की नाही बाबा मला झालं, मस्त वाटलं, छान वाटलं. ही जी तृप्ती आहे ना ती मिळायला पाहिजे ध्यानात. अशा पद्धतीची ध्यानधारणा झाली पाहिजे. म्हणजे आपली कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून सतत वर राहिली की ती तृप्ती मिळते. लक्ष्मी तत्व आहे ना, लक्ष्मी जागृत झाली की काय होते, समाधान मिळतं ना आपल्याला, तृप्ती मिळते. एवढं जरी खाल्लं तरी तृप्त झालो बाबा आम्ही, का तर लक्ष्मी तत्व आहे. लक्ष्मी तत्वाचा गुणच असा आहे की तुम्ही काही जरी केलात तर समाधानच होतं तुम्हाला. एवढं एवढं जरी खाल्लं ना तरी समाधान, बाबा बरं वाटलं, तृप्त झालो. हे महत्वाचं आहे लक्ष्मी तत्वातलं. लक्ष्मी तत्व हे प्रत्येक साधकामध्ये आता जागृत होणं गरजेचं आहे. लक्ष्मी तत्व म्हणजे अगदी हलका असतं बघा. लक्ष्मी कशी हलकी आहे माहिती आहे आपल्याला. कमळावरती अगदी वजन शोषून घेऊन वायू तत्वातली आहे ती. कारण मध्ये आहे ना ती वात, त्यामुळे जाड आहे ती. वातुळ शरीर म्हणजे जाड असल्यामुळे. मध्य मार्ग आपला म्हणजे काय, वातच आहे ना. डावीकडं कफ आहे, उजवीकडे पित्त आहे आणि मध्ये वात आहे. म्हणजे लक्ष्मी मध्ये आहे, डावीकडे महाकाली आहे आणि उजवीकडे महासरस्वती आहे. म्हणजे लक्ष्मी ज्या वेळेला कमलावरती उभी आहे त्यावेळी ती अगदी हलकी आहे, वातुळ शरीर आहे. जाड जरी दिसत असली तरी ती हलकी आहे. श्री माताजी बघा लक्ष्मी आहेत ना, श्री माताजी पण जाड होते अशा, परंतु हलक्या किती आहे, हे महत्वाचं आहे ना त्यातलं. दिसताना मस्त दिसतं माणूस असा आहे, परंतु किती हलका, शांत. हे जे गुण आहेत ना ते देवतांचे गुण आपल्यामध्ये येणं आवश्यक असतं. उगीच ध्यान करायचं नाही, ध्यान केल्यानंतर ते गुण आले पाहिजेत आमच्यात देवतांचे. म्हणजे जे ध्यान आम्ही करतोय त्याचं समाधान आमच्या चेहऱ्यावरती विलसलं पाहिजे, दिसून आलं पाहिजे. लक्ष शस्त्राच्या वरती आहे. आता थोडं ब्रह्मरंध्रामध्ये येऊया. बघा ब्रह्मरंध्रामध्ये येऊया. ब्रह्मरंध्र आणि त्याच्या भोवतानी लक्ष ठेवायचं.
म्हणजे आपलं सहस्त्रार किती ओपन झालं ते कळतं ब्रह्मरंध्रावरती आणि सहस्त्रारवर लक्ष दिल्यानंतर. आपण म्हणतो सहस्त्रारमध्ये या, म्हणजे कुठे या नेमकं? ब्रह्मरंध्र. आणि आजूबाजूला जे काही पेटल्स आहेत ना, 1000 पाकळ्या, तिकडेही लक्ष देता आलं पाहिजे ना आपल्याला. किती पाकळ्या उमलल्या आहेत, किती नाही आहेत, त्या चक्रावरती काय जाणवतं हे बघणं आवश्यक आहे आपल्याला. इकडं आपलं लक्ष नसतं कधी. आपण ध्यान करा, चला ध्यान झालं. पण हे काय फरक पडतोय आमच्यामध्ये हे कोणी बघायचं? आपणच बघितलं पाहिजे. आमची प्रगती किती झाली हे आम्हीच बघायला पाहिजे ना, का दुसरे बघणार आहेत? आपल्यामधले आपले दोष काढून आम्ही चकाकत पुढे आलं पाहिजे. म्हणजे होळीचा सण असा आहे. अग्नितत्व का प्रज्वलित केलं जातं? अग्नी सगळ्याला भस्मसात करतो. जे काय वाईट आहे, त्या सगळ्याला भस्मसात करतो अग्नी. तेज तत्व ज्याला म्हणतात. अग्नी म्हणजे काय? तेज. तेजाचं तत्व आहे. तेज ही त्याची तन्मात्रा आहे. पंचमहाभूत तत्वामधलं अग्नी तत्वापासून पण शरीर बनलेलंच आहे आपलं. म्हणजे हे शरीर आपण यज्ञ आहे म्हणतो. थोडक्यात काय? प्रपंच म्हणजे काय आहे? यज्ञ आहे. म्हणजे यज्ञ म्हटलं की हे शरीराचं काष्ठ जाळणं आलंच. काष्ठाचं जाळणं आलंच. या देहाचं झिजणं आलंच. मग तो देह आम्ही चांगल्यासाठी झिजवलाच पाहिजे ना. म्हणजे वाईट जे आहे हे करत असताना आमच्यामध्ये जे वाईट गोष्टी आहेत, म्हणजे आमच्यामध्ये जे षड्रिपू आहेत, जे काही वाईट आम्हाला त्रास आहे, ते सगळं आम्ही या अग्नितत्वामध्ये जाळून टाकतो. म्हणजे काय करतो? तर आमचं चित्त आम्ही अग्निरूपी आत्म्याकडे लक्ष देतो. बघा, सहजयोगामध्ये असं आहे, की ज्यावेळी होळीची पूजा असते, त्यावेळेला आम्ही आत्मतत्वाकडे जास्त लक्ष देतो. तेजाकडे जास्त लक्ष देतो. तेज तत्व. अग्नितत्व म्हणजे काय? तेज तत्व आहे. आणि या तेज तत्वामध्येच शेवटी आम्ही विलीन होत असतो. अग्नी काय करतो? शेवटी सगळं जाळूनच टाकतो ना. आपला देह देखील काय करतात शेवटी? जाळतातच ना. म्हणजे त्यातलं जे तेज आहे ना, ते महत्वाचं आहे आणि तो तेज तत्व आमच्यामध्ये जागृत झाला पाहिजे. हेच त्याचं कारण आहे होळीचं. आणि यासाठी आमचं उभं आयुष्य आम्ही कसं घालवतो, हे महत्वाचं आहे. म्हणून श्रीकृष्णाचं तत्व यासाठी महत्वाचं आहे. श्रीकृष्ण आपल्याला अग्नितत्वामध्ये घेऊन जात आहेत. कारण कारण श्रीकृष्णाने सांगितले, की हे शरीर नष्ट होणारच आहे, तू आत्मा आहेस. श्रीकृष्णाचं मध्ये सगळंच आहे. सांगितले. गीतेमध्ये सगळं सांगितले त्याने. मग हे शरीर जे आहे ते नष्ट होणार आहे, तर तू आत्माच आहेस. म्हणून मातांनी पण सांगितले ना, आपण आत्मतत्वामध्ये उतरलं पाहिजे. तेज तत्वामध्ये उतरलं पाहिजे. शिवतत्व म्हणजे काय? तेज तत्व आहे. कारण पंचमहाभूत तत्वातलं तेज तत्व जे आहे ना, तिथं सगळं स्टोअर होत असतं. बघा, प्रकाश आहे ना. थोडक्यात काय? प्रकाश. दिवाळीला कसा प्रकाश असतो. दिवाळी मातांनी सांगितलं, दिवाळी आणि होळी एकच. पण दिवाळीला आपण शिमगा करत नाही. पण आपण जे तत्व जे म्हटलेलं आहे, ते तत्व महत्वाचं आहे त्यातलं. म्हणजे अग्नितत्व. अग्नितत्व ज्यावेळेला जागृत होईल ना आमच्यामध्ये, त्यावेळेला आमच्यामध्ये आम्ही प्रकाशित होऊ. आमचा आत्मा प्रकाशित होणं गरजेचं आहे. हे त्यातलं मेन प्रिन्सिपल आहे. म्हणून हृदयामध्ये आम्ही दिव्याची ज्योत पेटवलेली आहे. ते तेज तत्वापर्यंत आम्हाला जायचं आहे. आणि ते तेज तत्व आणि त्या प्रकाशामध्ये आम्ही शेवटी स्टोअर होणार आहे. म्हणजे शिवतत्व आहे. तेज तत्व म्हणजे काय? प्रकाश म्हणजे काय? अग्नी म्हणजे काय? शिव आहे. या जगात सगळ्यात प्रथम काय निर्माण झालं? प्रकाश निर्माण झाला. आणि प्रकाशापासून दुसरी जी शक्ती निर्माण झाली ती आदिशक्ती. आणि जो टणात्कार झाला तो ओम झाला. आणि त्यापासून या सर्व भौतिक गोष्टी निर्माण झाल्या. बघा कसं आहे ते. आणि ह्या भौतिक गोष्टी निर्माण झाल्या की मनुष्य त्यामध्ये अडकला. मग ह्या गोष्टी नष्ट होत नाहीत. समजा आपण पाण्याला नष्ट करायचा प्रयत्न केला, म्हणजे काय केलं? पाण्याला आम्ही अग्नी दिला, तर त्या पाण्याची वाफ होते. म्हणजे त्याचं रूपांतर होतं, परिवर्तन होतं फक्त. परिवर्तन होऊन होतं काय?
तर तो प्रकाशामध्ये त्याचं परिवर्तन होतं शेवटी. म्हणजे ते प्रकाशामध्ये विलीन होतं. या जगामध्ये कुठलीही गोष्ट नष्ट होत नाही, त्याचं परिवर्तन होतं, हे पक्कं लक्षात घ्यावं आपण. म्हणजे आपण देखील ज्यावेळेला नष्ट होऊ, त्यावेळेला आम्ही प्रकाशामध्ये जाऊन स्टोअर होऊ, तिथं जाऊन विलीन होऊ. म्हणजे अग्नितत्व आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. म्हणून अग्नितत्वामध्ये सगळं आपण जाळतो. फक्त आपल्याला जाळायचं माहीत आहे, परंतु ते तत्व आमच्यामध्ये कसं विकसित होईल, हे आम्ही कधीच बघत नाही. म्हणजे तो प्रकाश आमच्यामध्ये सतत जागृत पाहिजे आणि जर जागृत नसेल, तर आम्ही आत्मतत्वाला जाणून काहीही उपयोग नाही आहे आमचा. म्हणून तेज तत्वाचं प्रतीक म्हणजे अग्नी आहे आणि त्याची आराधना करणं आणि त्याचं आम्ही पूजन करणं, हे आपल्या आत्म्याचं पूजन केल्यासारखं आहे, शिवांचं पूजन केल्यासारखं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शस्त्रारमधून आपण आज्ञाचक्रामध्ये येऊया. बरोबर खाली ब्रह्मरंध्राच्या बरोबर खाली आज्ञा. आज्ञेतून विशुद्धीमध्ये येऊया. विशुद्धीतून अनाहत. वरून खाली अनाहतमध्ये लक्ष. आता अनाहतमध्ये काय करायचं? हृदय, फुफ्फुस इकडे लक्ष केंद्रित करायचं. म्हणजे तिथं चैतन्य द्यायचं आहे आपल्याला, चित्त द्यायचं आहे. म्हणजे आपली फुफ्फुस, हृदय सगळे स्ट्रॉंग होऊ देत जरा. सगळे घाबरतायत काही वेळेला. काय झालं का मला म्हणून? तसं काही होत नसतं. परंतु सर्वांचं चित्त गेलं, की काही होत नाही सहजयोगानं. काहीही होत नाही. नियमित ध्यान धारणा करणाऱ्या साधकाला कुठलाही आजार होऊ शकत नाही. आणि जरी झाला, तरी 2 दिवसापेक्षा जास्त राहू शकत नाही ते. निघून जातं. कारण लक्ष शस्त्रावरती आहे तुमचं. त्यामुळे भ्यायचं काहीच कारण नाही सहजयोगानं. आणि संरक्षण आहे ना, एवढं संरक्षण घेतो आपण. चक्र साफ कशी करायची हे माहिती आहे. चक्रांची भाषा कळते. मग घाबरायचं काय कारण आहे? म्हणून आपण दुसऱ्याला धीर दिला पाहिजे या बाबतीत, की फार महत्त्वाचं आहे आत्ता सध्या, की एवढे आजार आहेत, तर आपण एकमेकाला धीर दिला पाहिजे. त्यांच्यातले आजार आपण बरे केले पाहिजेत. त्यांच्यामध्ये चित्त घालून त्यांना ठीक केलं पाहिजे आहे आणि त्यांची कुंडलिनी शस्त्रामध्ये आणली पाहिजे आहे. हे प्रत्येक साधकाचं आद्य कर्तव्य आहे. नुसतं बोलायचं नाही, तर प्रत्यक्ष कृती करायची आहे आपल्याला. आपण सहजयुगी आहोत. हे विसरायचं नाही. हे करणाऱ्या श्री माताजी असतात. त्यांच्या आशीर्वादाने या सर्व गोष्टी घटित होत असतात. अनाहतमधून नाभीपर्यंत यायचं आहे. वरून खाली नाभीमध्ये लक्ष. बघा, नाभीकडे लक्ष द्यायचं. नाभीतून स्वादिष्ठान, वरून खाली स्वादिष्ठानमध्ये. स्वादिष्ठानमधून मूलाधार, गणेश तत्व, वरून खाली गणेश तत्वामध्ये लक्ष द्यायचं आहे. आता श्री गणेश म्हणजे सर्वस्वच आहेत ना. अग्नी पण आहेत, चंद्र पण आहेत, सूर्य पण आहेत, चंद्रमा पण आहेत, वायू आहेत. आपल्याला अथर्व शीर्षामध्ये माहिती आहे सगळं. म्हणजे गणेश म्हणजे आत्मा पण आहेत. बघा, अथर्व शीर्षामध्ये आहे की नाही? म्हणजे अग्नीचं पूजन म्हणजे गणेशाचंच पूजन आहे ना. लग्न लावताना काय करतात? अग्नी का पेटवतात? हवन का करतात? याचं कारण आहे की गणेश आपल्या समोर गणेशाचं प्रतिनिधित्व आहे ते. अग्नी म्हणजे आपण अग्नी पेटवतो म्हणजे साधं सोपं नाही आहे. कारण ज्या वेळेला आम्ही श्री मातांच्या समोर दिवा लावतो, त्यावेळेला आम्ही अग्नी देवतेचा मंत्र म्हणावा कधी पण. श्री माताजी, आपण साक्षात श्री अग्नी देवता आहात. असं म्हणून जर दिवा पेटवलात, तर तो खऱ्या अर्थानं प्रज्वलित झाला. नाहीतर इतरांसारखंच आहे, कर्मकांड लावतो दिवा, झालं, ओवाळणी झाली, पूजन झालं, झालं, कर्मकांड झालं. तसं न करता आपण ज्या गोष्टी करतो त्यामध्ये त्या देवतेला आवाहन करतोय. हे महत्वाचं आहे की नाही? जल ठेवतो म्हणजे काय करतो? जलदेवतेचं पूजन. श्री माताजी, आपण साक्षात श्री जलदेवता आहात. म्हणजे या पंचमहाभूत तत्वाचं सगळं प्रतिनिधित्व श्री माताजी करतायत. म्हणून कुठलंही कार्य सहजयोगामध्ये किंवा पूजन करत असताना भक्तिभावानं का करावं? कारण सर्व देवी देवता त्या ठिकाणी उपस्थित असतात
त्यांचा आदर करायचा असतो म्हणून करायचं असतं. करायचं म्हणून जर आपण पूजन केलं तर कितीही वर्ष करा, काही उपयोग नाही. कोरडे ठणठणीत आपण राहणार. पण आपण ती देवता उपस्थित आहे, त्यांचा आदर केला, तर मात्र पाणी देखील तीर्थ होतं मग. काय होतं? पाणी देखील तीर्थ होतं. पंचामृत, खरोखर अमृत होतं त्याचं. पण भक्तीनं केलं तर, त्यामध्ये चैतन्य मिसळलं तर होणार आहे, नाहीतर नाही होत. ते तसंच राहणार. दही, ताक काय असेल ते आपण घातलेलं असेल मध वगैरे. ते फक्त असंच होणार. नुसता पंचामृत म्हणून आपण ग्रहण करणार. हे किती महत्वाचं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. लक्ष मूलाधार शक्ती केंद्रावरती देऊया थोडं. गणेशांच्याकडे देऊया. त्यांना आवाहन करूया, की आमच्या मूलाधार चक्रामध्ये या. श्री माताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात. कृपा करून आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत व्हा. बघा, श्री गणेशजी, आपण आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत झाला असाल तर परमचैतन्याद्वारे, सुगंधाद्वारे त्याची जाणीव करून द्या. लक्ष मूलाधार शक्ती केंद्रावर. म्हणजे त्या चक्राची जाणीव झाली पाहिजे. श्री गणेशजी, आपण साक्षात श्री अग्निदेवता आहात. बघा, माहिती आहे आपल्याला. आपण साक्षात श्री चंद्रमा आहात. आपणच ब्रह्मांड नायक आहात, ब्रह्मांड चालक आहात. सर्व ब्रह्मांड तेच चालवतायत. हे चंद्र, सूर्य, ग्रह, गोल, तारे हे जे काय आहेत ते सर्व श्री गणेशांच्या अधिपत्याखाली आहे. आपलं शरीर ते देखील श्री गणेशच चालवतायत. आपण जे जे काय भोग घेतो ते सगळे गणेशांच्या कृपेमुळे घेतो. जे काय आस्वाद आपण घेतो ते गणेशांची कृपा आहे, हे आपण विसरतो. म्हणून गणेश तत्व आमच्यातलं भक्कम असणं आवश्यक आहे. श्री गणेशजी, कृपा करून आम्हाला सहजयोगाचे परिपूर्ण ज्ञान घेण्याची शक्ती द्या, ताकद द्या. आपल्यासारखी भक्ती द्या, मातृभक्ती द्या, की जेणेकरून आम्ही ज्ञानी होऊ, जेणेकरून आम्ही श्रीमातांच्या चरणाशी सदैव राहू. खरा सहयोग आम्हाला समजू द्या श्री गणेशांच्या कृपेमुळं. लक्ष मूलाधार मध्ये आहे. बघा, गणेश तत्व कसं फिरतं ते आपल्याला कळलं पाहिजे. प्रत्येकामध्ये ते वेगवेगळ्या पद्धतीनं फिरत असतं. हे कलेक्टिव्हिटी मध्येच करायचं आहे फक्त आपल्याला. आता हे चक्र कसं आहे, गोल गोल फिरवायचं. आपल्या शरीराभोवती फिरवत फिरवत गोल गोल त्याला वरती आणायचं. बघा, चक्रीवादळ कसं असतं, मध्ये शरीर आहे आणि त्याच्या भोवतानी हे चक्र मूलाधारापासून सुरुवात करून शरीराला वेटोळे घालत घालत, जसं कुंडलिनी वेटोळे घालते ना, तसं आपल्या शरीराला वेटोळे घालत घालत तिला वर आणायचा प्रयत्न करायचा त्या गणेश तत्वाला. बघा, प्रयत्न करूया. म्हणजे फिरायची ही पद्धत आहे. मूलाधार चक्र हे वेगवेगळ्या पद्धतीने फिरत असतं. अनुभूती आहे ही. आणि संपूर्ण शरीराला संरक्षण मिळतं मग त्यामुळे. हे कवच आहे गणेशांचं, की जे आपल्या भोवती वलय तयार करतायत. आपण तशी इच्छा करायची की त्यांच्या थ्रू वलय तयार व्हावं आमच्या शरीराच्या भोवतानी, गोल 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 असं. आणि ते फिरवत फिरवत शस्त्रार्पर्यंत यायचं, गोल शरीराभोवती फिरवायचं. बघा, जाणवते का बघायचं. ही कुंडलिनीच आहे ना, ती चैतन्य आहे त्यांचं, वलयाचं चैतन्य आहे. वरपर्यंत जायचं. आपल्या व्हायब्रेशन्स मध्ये पण किती फरक पडतो ते पण बघायचं. त्यांचं वलय आहे ते, त्यांच्या वलयामध्ये आम्ही आलो असं म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे त्यांचं वलय जसं बाह्यात पसरतं तसं आपल्या शरीराच्या भोवतानी देखील आपल्याला संरक्षण देतं. हे महत्वाचं आहे की नाही.
थोडंसं घ्यायचं संरक्षण त्यांचं. तेच संरक्षण दाते आहेत, आपले वडील बंधू आहेत. बघा, ते गोल फिरवत फिरवत आपल्याला वलय तयार करायचं भोवतानी. जाळी कशी मारल्याने आतमध्ये कसं असतात, जाळी मारल्यावर आतमध्ये असतं, तसं ते वलय करायचं चैतन्याचं, व्हायब्रेशनचं वलय. ते मुलाधारपासून यावं. आणि गणेशांचं संरक्षण असल्यानंतर कोण हात लावणार आहे आपल्याला? तांत्रिक देखील हात उचलू शकत नाही. पण वलय तसं झालं पाहिजे. श्री गणेशजी कृपा करून आम्हाला आपल्या संरक्षणामध्ये ठेवा. कृपा करून आम्हाला आपले संरक्षण द्या. हे महत्वाचं आहे. त्यांच्या संरक्षणात राहायचं म्हणजे काही सोपं काम नाही. कुठलाही आजार, कुठलीही अटॅचमेंट, कुठलंही तांत्रिक, कुठलं काय भूत देखील त्रास देणार नाहीत, कुठली निगेटिव्हिटी त्रास देणार नाही. पण त्यांच्या वलयात राहायचं म्हणजे ते पावित्र्य आहे ना. आपल्या भोवती पावित्र्याचं वलय आहे, अबोधितेचं वलय आहे, सूक्ष्म आहे ते. बघा, हे वलय किती महत्वाचं आहे. आता मुलाधारपासून आपण हळूहळू काय करायचं आहे, वरती यायचं आहे स्वाधिष्ठानमध्ये. स्वाधिष्ठानमधून हळूहळू नाभीपर्यंत यायचं आहे. पाठीच्या मणक्यातून येतोय, नाभीतून अनाहतमध्ये, अनाहतमधून विशुद्धी. बघा, विशुद्धीतून आज्ञा, आज्ञेतून शस्त्रार, आणि शस्त्रारमधून बाहेर वरच्या दिशेने आकाश तत्वाच्या, पूर्णपणे आकाश तत्वाकडे जायचं आहे. झेप घ्यायची आहे. आधार श्री गणेश आहेत. आपला आधार श्री गणेश आहेत. ती स्वच्छ केल्यामुळे तर आईजवळ जाऊ शकतोय आपण, आणि आई मग पित्याजवळ घेऊन जाते. असा प्रवास आहे तो. पूर्णपणे वरती 2-3 मिनिटं राहायचं वर आकाश तत्वात, त्याचा आनंद घ्यायचा, निरानंद, त्यांच्या पवित्रतेचा, निरानंद, त्यांच्या अबोधितेचा आनंद, तृप्ती, शांती, समाधान सगळं मिळतं. पण त्यांच्याजवळ राहता आलं पाहिजे. एक 2-3 मिनिटं राहूया. जास्त वेळ नाही, पण 2-3 मिनिटं राहूया आपण. प्रयत्न करूया ना वर राहायचा, खाली यायचं नाही. So, ladies and gentlemen, this is the story of success. श्री गणेश अथर्व शीर्ष. नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव सर्वं कल्पितं ब्रह्मासि, त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं लक्ष्मी
सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमिष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देवत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपम् बिन्दुरुत्तररूपम् नारसन्धानं संहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकर्षिः यक्षगायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशवं कुशधारिणं रथं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणम् अच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यार्थो प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो प्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते लम्बोदरायैकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः साक्षात् श्री आदिशक्ति
लक्ष वरतीच आहे आपलं. तर हळूहळू आपले डोळे उघडायचे, श्रीमाताईंना बघायचं. लक्ष वरतीच ठेवायचं आहे. बघायचं आहे श्रीमाताईंना आणि व्हायब्रेशन्सवरती, परमचैतन्यावरती. ज्या व्हायब्रेशन श्रीमाताईंच्याकडून येत आहेत ते आपण खेचून घेतोय आणि लक्ष शस्त्राच्या वर पण आहे. मूळ स्थितीला यायचं आहे आपल्याला, म्हणजे त्याच्याशी आपण एकरूप झालेलो होतो. म्हणजे थोडा वेळ देहाच्या पलीकडे, देहातीत अवस्था अशी येणं गरजेचं असतं. स्थिती. आणि ही स्थिती आपण दिवसभर टिकवून ठेवायचा प्रयत्न करायचा असतो. आता आपण श्रीमातांना नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत पुन्हा एकदा आपण बंधन घेऊया. आपला डावा हात कुंडलिनी पुढे, उजव्या हातानं कुंडलिनी वरती चढवतोय. लक्ष कुंडलिनी वरती. हळूहळू वरती आणून एक गाठ मारतोय आपण. दुसऱ्या वेळेला परत शिस्तीत. दोन गाठी मारतोय. तिसऱ्या वेळेला. तीन गाठी मारतोय. वर काढायचं, एक गाठ मारायची, असं 3 वेळा. परत कवच. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. बघा, लक्ष कवचावरती एकसारखं. हे महत्वाचं आहे. म्हणजे कवचामध्ये आपण सुरक्षित आहोत हे कळलं पाहिजे आपल्याला, म्हणजे भीती कमी होते आपली. देवी कवच आहे हे. गणेशांचं कवच बघितलं आपण, देवी कवच बघितलं, शिव कवच बघितलं. म्हणजे हे प्रत्येकाचे वेगवेगळे कवच आहेत, हे धारण करता आले पाहिजेत आपल्याला. आता उद्या दिवसभर आपलं चित्त शस्त्राच्या वरती आणि आपल्या कवचावरती ठेवायचं. ही विसरायचं नाही. प्रयत्न करायचा आहे आपल्याला की कायम आपण शस्त्राच्या वरती राहावं आणि लक्ष कवचावरती राहावं आपल्या. जय श्री माताजी.